मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात साधारण दुसऱ्या भागामध्ये म्हणजे गुरुवारपासून कांद्याचे बाजारभाव थोडे थोडे वाढायला लागलेत. काही ठिकाणी मागच्या वर्षीच्या तुलनेत ते वाढलेले आहेत. विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीच्या म्हणजे मागच्या मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव वाढलेले दिसून येत आहेत. इतर ठिकाणीसुद्धा ते वाढलेले आहेत. अहिल्यानगर किंवा आणखी काही ठिकाणी मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% ते 35% घसरण आहे. आजच्या कांद्याच्या बाजारभावाची काय स्थिती आहे? कांदा विकायचा की ठेवायचा? परत एकदा आम्हाला सांगा, येणाऱ्या काळात काय होणार? आणि आंदोलनाच्या संदर्भात अशा सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार 23 मे 2024. बोलता बोलता हा आठवडाही संपत आलेला आहे. पण अनेकदा काही बाजारांमध्ये विशेषतः लासलगाव, पिंपळगाव, चांदवड, कळवण, वणीच जे दिंडोरीचं उपबाजार समिती आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांना स्टॉकच्या कांद्याला साधारण 12 ते 15 रुपये मिळालेले आहेत. जो चांगला कांदा आहे त्याला भविष्य उज्ज्वल आहे. काही शेतकऱ्यांना अगदी 1-2 नग असतील तर ते लिलाव 2000-2200 सुद्धा झालेले आहेत. गुरुवारपासूनचा ट्रेंड पाहिला तर बाजारभाव वाढत आहेत. सर्वात आधी आपण कुठल्या जिल्ह्यात कसे बाजारभाव वाढत आहेत ते बघूया. आणखी एक महत्त्वाचं पुढे जाण्यापूर्वीचं निवेदन, चॅनलला नवीन असाल तर तुम्ही आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप चॅनलच्या संदर्भात आपण एक व्हॉट्सअप चॅनल शेवटी हो नाही करता आपण सुरू केलेलं आहे. मात्र त्याची लिंक आता आज सकाळचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर त्याच्या काही कमेंटमध्ये आहेत. शेतकरी आंदोलन आणि ॲग्रो शिवारचं एक सकारात्मक अभिनव आंदोलन, आपण त्याची एक घोषणा केलेली आहे. तुमच्या इच्छेखातर आपण आता या आंदोलनाच्या संदर्भात पुढाकार घेत आहोत. मात्र हे आंदोलन तोडफोडवालं, रास्ता रोकोवालं, कोणाच्या विरोधात, जात धर्म वगैरे या संदर्भात नसेल. त्याचं व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेलं आहे. साधारण 87 शेतकरी आत्तापर्यंत जॉईन झालेत मागच्या 3-4 तासामध्ये. जे अतिशय गंभीर आहे, ज्यांना खरंच वाटतं की हा प्रश्न सुटावा, चांगल्या मार्गानं सुटावा आणि एक चांगली बाजार व्यवस्था भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जोडून राहावी, त्यांनी जरूर अशा पद्धतीच्या आंदोलन किंवा त्याला चळवळ म्हणणं जास्त सोयीस्कर राहील, त्यामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. त्याची लिंक तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघा आजचा, त्याच्या कमेंटमध्ये आहे. किंवा फेसबुकमध्ये ज्यांनी कमेंट केलं आहे त्यांना मी ती लिंक पाठवलेली आहे. आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलचा आहे, त्याच्यामध्ये ग्रुप पण आहे. पण सध्या तरी हा आंदोलनापुरता मर्यादित, नंतर आपण हे ग्रुप थोडे वाढूया जर तुम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक असाल आणि याच्यामध्ये आहे. आता किती कांद्याचे बाजारभाव किती टक्क्यांनी वाढले ते बघूया, की जेणेकरून तुम्हाला जो दिलासा ज्याची अपेक्षा आहे ती हे बघूया. अहिल्यानगरमध्ये लाल कांदा मागच्या आठवड्याच्या तुलनेत 12% आणि लोकल कांदा 1% वाढला आहे. थोडीशी वाढ आहे, घट नाही. अमरावतीमध्ये 2% वाढ आहे तिथल्या लोकल कांद्यामध्ये. बीडमध्ये 27% वाढला आहे. आता तिथे आवकही तशी कमी आहे. बुलढाण्यामध्ये 70% वाढला आहे, म्हणजे साधारण 850 बाजारभाव गेले सरासरी. चंद्रपूरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 17% आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत 5% वाढला आहे. 1570 रुपये झाला आहे उन्हाळी कांदा चंद्रपूरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 33% किमती घसरलेल्या आहेत, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत दिलासा मिळतोय. 5.5% दिलासा आहे. 5 ते 5.5% दिलासा आहे. 550 वर गेलं आहे, ते कमी आहे. ते साधारण मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% म्हणजे साधारण 600-700 रुपयाच्या आसपास जायला पाहिजे होतं, इतके ते कमी आहे, हरकत नाही. धाराशिवमध्ये 28% कांदा सुधारलेला आहे. धुळ्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 12% वाढ आहे, 12.5%. आणि उन्हाळी कांदा जो आहे तो तब्बल 7% वाढून मागच्या आठवड्याच्या तुलनेत 800 पोहोचलेला आहे. जळगावमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 13% वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत फक्त 0.5% घट आहे, म्हणजे जळगावमध्ये सुद्धा बाजार चांगलं असल्याचे संकेत मिळत आहेत. कोल्हापुरात उन्हाळी कांदा 2% मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि या आठवड्यामध्ये 3.5% वाढला आहे आणि तो आता 1033 सरासरी पोहोचला आहे.
लोकल कांदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 6% घसरण आहे, 1% मागच्या आठवड्याच्या तुलनेत घसरण आहे. थोडक्यात घसरण कमी आहे किंवा अतिशय नगण्य आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढीचे चांगले चिन्ह कोल्हापुरात आहेत. आता मुंबईमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 1.5% वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत मात्र 1% घसरण आहे. तरी पण एकूण बाजारभाव चांगले आहेत, 1150पर्यंत पोहोचलेले आहेत सरासरी. नागपूरला पांढरा कांदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 23.8 इतक्या टक्क्यांनी वाढलेला आहे, 1300 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि जो उन्हाळी कांदा जो आहे तो 3.5% मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढलेला आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये नागपूरमध्ये जी वाढ आहे ती अवघ्या 1% आहे आणि उन्हाळी कांदा पोचला आहे 1250. इथे पण पॉझिटिव्ह संकेत आहे, चांगले संकेत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं नाशिकमध्ये उन्हाळी कांदा मागच्या वर्षीच्या तुलनेत 18% वाढलेला आहे. आता तो पोचलेला आहे साधारण 1200 रुपये सरासरीपर्यंत. 1000 ते 1200 रुपये अशी सरासरी आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत तो 2.5% वाढला आहे. साधारण 15 ते 18% वाढ आहे, 2.5% मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढ आहे. एकूणच दोन्ही जर आपण गोळाबेरीज केली तर वाढीचे संकेत आहेत. पुण्यामध्ये चिंचवड कांदा 9.5% वाढला आहे, 1124पर्यंत पोचला आहे. उन्हाळी कांदा 7.5% वाढून 1160पर्यंत पोचला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत जी घट आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ नाही आहे, पण जी घट पूर्वी 60%, 40%, 30% अशी दिसते काही ठिकाणी, ती फक्त 7% आहे. त्यामुळे इथे चांगले संकेत आहेत. आणि तुम्ही बघितलं असाल की मागच्या 2-3 दिवसापासून पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये भाव थोडेसे 50 रुपयांनी वाढताना दिसत आहेत, चांगल्या क्वालिटीच्या आणि ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याला. सांगलीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळी कांदा 16% घसरण आहे, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत 8% वाढ आहे, 1080पर्यंत पोचलेले आहेत. थोडक्यात इथे पण हळूहळू वाढीचे संकेत आहेत. साताऱ्यामध्ये जे कांदे आहे, उन्हाळी कांदा 1% वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत उन्हाळी कांद्यात 9% घसरण आहे, पण या वाढीतनं आता ते जे चित्र दिसतं आहे ते सकारात्मक आहे. आणि उन्हाळी कांदा 830 रुपयापर्यंत आणि इतर जो आहे हळवा कांदा तिथं जो विकला जातो आहे तो 1438 रुपयापर्यंत जातो आहे. तिथं 20% वाढ आहे. साताऱ्यानंतर आता सोलापूरमध्ये जो उन्हाळी कांदा जो आहे तो 17% वाढला आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 2.5% घसरण आहे, 816पर्यंत सरासरी पोहोचलेली आहे. एकूणच राज्याची सगळी सरासरी 900 होती मागच्या आठवड्यात, ती आता 942 किंवा 945 आपण सरासरी कांदा पोचलेला आहे. त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. पण याच्यामध्ये म्हणजे हे जिल्ह्याचं मी सांगितलं, पण मग जसं काही बाजार समिती असेल, वांबोरी असेल, राहुरी असेल, नेवासा असेल, उमराणा असेल, नाशिकचे लासलगाव, पिंपळगाव आहेतच, मंगळवेढा असेल, वडूज आहे, फलटण आहे, अशा ठिकाणी थोडाफार फरक पडू शकतो. काही ठिकाणी भाव जास्त असतील, काही ठिकाणी थोडे कमी असतील. तर तुम्ही सरासरी 950 या आठवड्यात झालेली आहे, ती चांगली आहे. हे चांगले संकेत देत आहेत. आता बरेच काही अडथळे आहेत. माध्यमांमध्ये येणाऱ्या नकारात्मक बातम्या आहेत, व्यापाऱ्यांनी सोडलेल्या बातम्या आहेत, व्यापारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत वगैरे वगैरे. म्हणूनच आपण आंदोलनाच्या संदर्भात जो काही एक निर्णय घेतला आहे, आता हे सगळे एकत्र आल्यानंतर आपण ते पुढे जाऊ. लगेच उद्या जाऊन आम्ही रस्त्यावर उतरणार नाही आहोत. कांदा आम्ही जो फेकून देणारा किंवा फेकून द्यावा लागतो असा कांदा, उलटीपट्टी येते असा कांदा हा शहरांच्या बाजारात जाऊन ग्राहकांना वाटायचा आहे, मोफत वाटायचा आहे, व्यवस्थेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याकडे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे. आणि त्यांनाही कळेल की बाबा हा जो कांदा आहे हे शेतकऱ्याचे घामाचे पैसे आहेत आणि यातनं जर कोणी मदत केली, बाबा काय एक पाटीभर म्हणजे छोटी पाटी 1 किलो कांदा आपण प्रत्येकाला वाटला आणि ते जर त्यांनी म्हणाले की मी तुला 10 रुपये 20 रुपये देतो तर जास्त चांगलं आहे. तर अशा स्वरूपाचं या गोष्टी असेल. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ती सगळी माहिती आहे. रविवारी आपण आठवड्याचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील मेंबरशिप व्हिडिओसाठी ते सांगत असतो आणि तुमच्यासाठी सांगणार आहोत. या दोन्ही व्हिडिओसाठी जॉईनच्या बटनावर आत्ताच क्लिक करून ठेवा. उद्या आपण या संदर्भातला आढावा घेऊ. या 3 गोष्टींचं हे आहे
ॲग्रो शिवार तुमच्यासोबत आहे आणि वेळ पडली आहे म्हणून आता थेट तुमच्यासोबत आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत आहे. काळजी करू नका, हे दिवस जातील. येणाऱ्या काळामध्ये मार्केट सकारात्मक असेल. जे काही नकारात्मक शक्ती आहे त्यांचे फायदे करण्यासाठी या गोष्टी करत आहेत, त्याबद्दल सकाळी बोलून झालेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.